क्या रखा है रोस्टिंग में, लाइक किसी को हर्ट करके रुला के क्या मिलता है? बडा मजा आता है. मी तुला सांगू का, एक वेगळ्याच प्रकारचं सॅटिस्फॅक्शन भेटतं माहिती का. तुझ्या रोस्टिंगचं काय पेन किलरच नाही. नकोय ना पेन किलर, कशाला होऊ देत की ते दुखणं पाहिजे कुठेतरी. मला खूप आल्यात अशा लिगल नोटीस की आमच्यावरती रोस्ट करतेस का, तू आमच्यावरती जळतेस का. तर मला असं वाटतं की लोकांना त्यांच्याबद्दल खरं नाही ऐकून घ्यायचंय. असा कधी दिवस येणार आहे का की अमृता कुलकर्णी कॉम्प्लिमेंट वगैरे देईन? तू आज फार सुंदर दिसतेस. मी देऊ शकते कॉम्प्लिमेंट. रोस्टिंग करताना असं कधी झालंय का की कधी कधी असं वाटलं की करून झालं पण यार तीच झालं का रोज जरा, किंवा थोडं कमी झालं का अजून करता आलं? मला हे दुसरं वाला जास्त वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त करता आलं असतं. की तुला संस्कार चॅनल वरती बोलवलं तर तू काय बोलशील तिकडे? मला असं वाटेल की त्या दिवशी मौन व्रत धरेल. काय बोलणार मी, पंजाबी घालून जाईल फार फार तर. दिस इज द ओनली संस्कार, एवढंच आहे. ताई प्लीज तेवढा व्हिडिओ डिलीट करून द्या. ताई प्लीज म्हणून नाही येत मला मेसेज. आमचा व्हिडिओ डिलीट कर, नाही तर पुण्यात दिसू नको. सकाळी 4 वाजेपर्यंत धमक्या येतात, फोन येतात. काय करतात, मला खूप वाईट कमेंट्स येतात. ठीक आहे, अगदी वाईट. लोकांना टॉक्सिसिटी पाहिजे कारण प्रत्येक व्यक्ती टॉक्सिक आहे. मी पण टॉक्सिक आहे. एक काकू होत्या, त्या असं म्हणत होत्या की माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते, तिचं छोटं बाळ आहे, त्याच्या घंटीला मी हात लावते आणि ते असं ओरडतं आणि मला ते खूप वाईट वाटली ती गोष्ट बघताना. मग मी रोस्ट केलं, मग नंतर पोक्सो झालं तिच्यावरती. आता ती 7 वर्ष जेलमध्ये. ते आणखी एक होता ज्यामध्ये त्या मला हडळ म्हटलं होता. मग मी माझा पाय असा घेतला आणि त्यांना असं दाखवला, म्हटलं माझा पाय सरळ आहे, उलटा नाही. मी हडळ नाहीये, मी ह्युमन आहे. समोरच्याला हसवणं सोपं आहे पण खरं बोलून हसवणं अवघड आहे यार. पण ज्याला गेल्या काही वर्षांपासून कला म्हणून बघितलं जात आहे, बरं त्यात ही कला कोणी शिकवून वगैरे येत नाही, ती अंगातच असावी लागते. कोणाच्या कपाळावरचा घाम दिसावा, शब्दांचे बाण इतके धारदार असावेत की समोरच्याचा कॉन्फिडन्स कॉर्डलेस होऊन बसावा. हल्ली बरेच जण रोस्टिंग करतात पण फरक इतकाच आहे की काही जण टोचतात, काही जण चटणी करून वाढतात. आज याच रोस्टिंग वरती भरभरून गप्पा होणार आहेत, कारण की खरंय की नाही वरती एक अशी मुलगी आली आहे जी बोलायला लागली की समोरच्याचा फिल्टर ऑफ होतो आणि इगो ऑन होतो. लोकांनी तिला रोस्ट क्वीन म्हटलं पण मला वाटतं की ते रिॲक्शन क्वीन पण आहे, कारण की प्रत्येक व्हिडिओवरती लोकांचे चेहरे तिच्यामुळे बदलताना दिसत आहेत. अरे हिला ना माईक लागतो ना सेटअप लागतो, फक्त एखाद्या विषयावरती फोकस झालं की समोरचं व्यक्तिमत्व जे आहे ते कढईत घालून डायरेक्ट फ्राय करून बाहेर काढलं जातं. अशा व्हिडिओजमध्ये फॅक्ट्स असतात पण फिअर बिलकुल नसतो. ज्यांनी ती रोस्ट करते त्यांचे सबस्क्रायबर्स काउंट कधी कधी डिटॉक्स वरती जातात, पण हे सगळं करताना ती एकदम ठाम, स्पष्ट आणि निखळ एंटरटेनिंग असते. खरं आहे की नाही मध्ये आज जी आली आहे ती लोकांची करामत उघड करणारी रोस्टर अमृता कुलकर्णी. हॅलो, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मजेत आहे. पण तुझ्या हटके स्टाईल मध्ये हा जो प्रश्न विचारतात ना, भेटल्यानंतर, रस्त्यावर भेटल्यावर, फोनवरती कशी आहेस, ज्यांना खरं तर आपण खरं उत्तर दिलं तर मे बी तर मला आपुलकीचा, हा खूप आपुलकीचा प्रश्न माझा फार नॉन आपुलकी नातेवाईकांकडनं विचारला जातो फोन करून. उगाचच आपलं हॅलो कशी आहेस तू, काय चाललंय तुझ्या आयुष्यात. कारण मला असं वाटतं की दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याच्या खुद्र्या बुद्र्या जेवढ्या नातेवाईकांना असतात तेवढ्या कोणालाच नसतात. सो ते असं असतं की मी जर त्यांना म्हटलं की हो मी चांगली आहे, ठीक आहे मी चांगली आहे, पण तुम्हाला ते देखवणार आहे का? तुम्हाला ते बघवणार आहे का? सो मला असं वाटतं की हा नातेवाईकांना सगळ्यात जास्त आपुलकी असते आपल्याबद्दल की काय चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये. ब्रो क्या रखा है रोस्टिंग में, लाइक किसी को हर्ट करके रुला के क्या मिलता है? बडा मजा आता है. मी तुला सांगू का, एक वेगळ्याच प्रकारचं सॅटिस्फॅक्शन भेटतं माहिती का. असं तू बघ, डोपामाइन वेगळ्या प्रकारचं रिलीज होतं डोक्यात. मला जिम वगैरे मला कोणाला नाव ठेवायला सांग, मी खूप मस्त करेल ते. मला असं वाटतं की मी लोकांना रोस्ट करून माझ्या कॅलरीज बर्न करते. कारण काय होतं माहितीये का की एक फार असं वाक्य प्रचलित आहे की निंदारस सबको भाता है. म्हणजे हे सगळ्यांना बघायचं असतंय पण केवळ आपलं काहीतरी कुठेतरी ज्ञान पाजाळायचं म्हणून काय करायचंय रोस्टिंगला, तुला तर देखवत नाही दुसऱ्यांचं, कशाला करते तू जळतेस वगैरे असं बोलायचं असतं लोकांना. पण बघायचं सगळ्यांना असतं. इव्हन 50% लोकांचे या मतावरती, म्हणजे माझ्या मतावरती त्यांचं एक मत होतं माझ्यासोबत
सो असं वाटतं मला की लोकांना हर्ट वगैरे, कारण कुणीतरी आरसा दाखवणारा पाहिजे ना, म्हणून मग मी हे करते. बरं, असं आहे की तू रोस्ट करत नाहीस, तू फक्त खरं सांगते, पण म्हणजे लोकांची स्किन जरा पातळ आहे. हो, खूपच जास्त. म्हणजे लोक खूपच इगोइस्टिक आहेत. मला तर कधी कधी अक्षरशः लिगल नोटीस वगैरे येतात. म्हणजे ओ. मला असं वाटतं की ते लिगल नोटीस थ्रू त्यांचा इगोची जी काही म्हणजे पूर्ण करपवलेला असतो तो इगो सॅटिस्फॅक्टरी लेटर ते मला पाठवत असतात त्याच्या थ्रू. बाकी काही नाहीये. मला खूप आल्यात अशा लिगल नोटीस की आमच्यावरती रोस्ट करतेस का, तू आमच्यावरती जळतेस का. तर मला असं वाटतं की लोकांना त्यांच्याबद्दल खरं नाही ऐकून घ्यायचंय. जर तुम्ही कुठे चुकलात तर तू चुकतोयस हे जर तुम्ही कोणाला सांगितलं तर ते त्यांना नाही ऐकायचंय. त्यांना सरळ सरळ फक्त चांगलं चांगलंच ऐकायचं. शुगर कोटेड बुलशिट. हा, तर मला नाही आवडत ते. मी कुणाला शुगर कोट करून नाही. मी इव्हन माझ्या मित्रांमध्ये पण एवढीच फिल्टरलेस आहे. मला नाही आवडत ते फिल्टर. आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी स्वतःच्या स्किनवरती व्हिडिओ करताना 3 किलोमीटर फिल्टर लावलेत त्यांना रोस्ट करणार तर बनताय बॉस. बरं, पहिलं रोस्ट आयुष्यामध्ये, लाईफ मध्ये, नॉट ऑन कॅमेरा, पहिलं रोस्ट तुला लक्षात असलेलं कोणाला केलंस आणि का केलं होतं, आठवतंय का? मी पहिला रोस्ट जर म्हणत असशील तर मी केला होता माझ्या पीटी टीचरला. तर हो, स्कूलमध्ये? स्कूलमध्ये असताना 7th क्लासमध्ये असताना मग मला तेव्हा कळलं की आपण मतलब ये बचपन से हा ही है. एकदम बचपन से. आणि मग ते असं झालं की त्यांनी मला जरा असंच उभं राहते, तसंच उभी राहते, व्यवस्थितच उभी राहत नाही. मग मी त्यांना तोंडावरच सुनावलं सगळं की म्हटलं तुम्ही पीटी टीचर आहात, आम्ही स्टुडंट आहोत, आम्ही तुमच्याकडनं शिकू ना. मी शिकणे या आहे की नाही याच्यामध्ये आहे. मी एकदमच कशी परफेक्ट उभी राहील, मी एकदमच सगळं कसं काय करेल, नाही, वेळ लागेल ना शिकायला. सो पहिला रोस्ट तो होता. आणि रिॲक्शन काय होती? ऍक्च्युली ते माझ्या पप्पांचे खूप चांगले मित्र, इव्हन रूम पार्टनर माझ्या वडिलांचे, आणि इतके जवळचे मित्र. तर मग त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना, गुरु तुमची मुलगी जरा जास्तच बोलते हो. अच्छा. बरं, युट्यूब वरती इतके लोक रोस्ट करतात, खूप जण आजकाल आहेत रोस्टिंग मध्ये, पण तुझ्या रोस्टिंगचं काय पेनकिलरच नाही. मला असं वाटतं की नकोय ना पेनकिलर, कशाला होऊ देत की ते दुखणं पाहिजे कुठेतरी. एक अशी दुखती नस पाहिजे की जी दाबल्यानंतर कळलं पाहिजे की आपण करतोय ते चुकीचं करतोय. आणि कशाला पाहिजे पेनकिलर, नका घेऊ, सहन करा ते दुखणं. कारण मला असं वाटतं सहन केल्यानंतरच तुम्हाला एक सहनशीलता येते तुमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक ताकद येते. सो या. बरेचसे इन्फ्लुएन्सर्स असे आहेत ज्यांना तू रोस्ट करते, ठीक आहे, किंवा बरीचशी लोक पण आहेत ज्यांना तू रोस्ट करते. कोण असं आहे ज्याला बघितलं किंवा ज्यांच्या गोष्टी बघितल्या तुला असं वाटतं हा रेडी टू आयटम आहे रोस्टिंगसाठी? खूप आहेत. मला तर लोक स्वतः कॉन्टेंट पाठवतात, दीदी हा तुझ्या रडारवर कसं काय नाही आला आजपर्यंत. आणि आता तर तुला खरं सांगू का, मी आता एक नवीन सेगमेंट चालू केलंय. लोकांना असं वाटतं की ते हेट कमेंट करतात मला, आणि मला काय, मी इग्नोर करेल त्याला, पण नाही, मला नवीन कॉन्टेंट सापडतोय. म्हणजे अक्षरशः लोक कमेंट्स मध्ये खूप जास्त मराठी वगैरे टाईप करताना चुका करतात. मला असं वाटतं बरं का, पर्सनली मला असं वाटतं की तुम्ही बेसिक मराठी तर 10वी पर्यंत शिकलेलीच आहे, तर तुम्हाला ती पूर्ण लिहिता आली पाहिजे. तर मग मी आता लोकांना तिथं पण रोस्ट करते, मी कमेंट्स वरती पण रोस्ट करते. सॉ समवेअर की आता अमृताला कॉन्टेंट शोधायला जावं नाही लागत, कॉन्टेंट येतो. कारण तू कधी कधी रोस्ट करतेस आणि कधी कधी रिवेंज पण घेते का? खूप. आता मी बदला घ्यायला शिकले. येस, मी बदला घ्यायला शिकले. कारण आता मी सोजवळ वगैरे नाही राहिले. म्हणजे एक असताना, आता माझं चॅनल गेलं, माझं 1,22,000चं चॅनल गेलं, आणि तेव्हा ना माझं चॅनलवरती प्रेम होतं खूप जास्त. मग आता असं झालंय की जेव्हा तुम्हारे पास खोने के लिए कुछ नहीं बचता ना, मग तुम्ही ना फेअरलेस होऊन जातो. मग काही नाही वाटत आता. मला माहितीये मी शून्यातून परत उभी राहणार, आणि माझ्यामध्ये एक ती ताकद आली आता की काहीही होऊ देत, मी त्याला उत्तर देऊ शकते, मी काहीही फेस करू शकते. म्हणून मग मी आता भीत नाही, अजिबातच नाही भीत. गेलं आता दुसरं जरी गेलं तरी पण मी ती जी दुःख आहे, ते जे दुःख आहे ते सहन करायला रेडी आहे. बरं, तू म्हणजे ते चॅनल गेलं त्याच्यासाठी खरंच मला स्वतःला पण वाईट वाटतं, कारण माहिती असतं आपल्याला की एक घेऊन फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स कसे आलेत, कसे वाढवले, त्याच्यासाठी आपण किती मेहनत घेतली, आणि आपण आपले दिवस रात्र त्याच्यात टाकतो. इव्हन आपण बसलोही असो तरी पण आपण विचार करतो याच्यात कॉन्टेंट मिळेल का, आणि मग त्या सगळ्यावरती असं सगळं होतं. बट आय एम शुअर, जसं तू बोललीस
की लवकर लवकर पुन्हा एकदा सबस्क्रायबर्स येणार आणि पुन्हा एकदा ते सगळं उभं राहणार. पण अमृता कुलकर्णी सध्या रोस्टिंगसाठी ओळखली जाते, राईट? असा कधी दिवस येणार आहे का की अमृता कुलकर्णी कॉम्प्लिमेंट वगैरे देईन? तू आज फार सुंदर दिसतेस. मी देऊ शकते कॉम्प्लिमेंट. याला एक्सक्लुझिव्ह बनवा. आणि तू खरंच खूप गोड आहेस. म्हणजे तुझ्या आवाजाचं मॉड्युलेशन फार छान आहे. नो डाऊट तू खूप छान करतेस आणि तू आरजे होतीस आणि व्हिडिओ बद्दल बोलते. तरी पण आणि मी कॉम्प्लिमेंट करू शकते. सो मला नाही वाटत की मी जर कॉम्प्लिमेंट केली एखाद्याला तर लोक मला ते एक्सेप्ट करतील. तसं जसं की तू आता मला स्वतःहून सांगितलं की मी व्हिडिओ बद्दल बोलते, कारण मला असं वाटतं की लोकांना माझ्या तोंडातून तारीफ ऐकताना असं होतं की अरे खरंच बोलतेय काही की शुगर कोट करून बोलते. पण खरं सांगू का, मला फार मोजके क्रिएटर आहेत जे आवडतात आणि मला खरंच मनापासून हसू येतं. आणि मी सगळ्यात मोठी जर फॅन असेल तर मी कमेंट्स करणाऱ्या लोकांची फॅन आहे. सेम बेंच बाप क्रिएटर असतात ते. त्यांना नसतं यायचं समोर कॅमेरा समोर, पण जी काही क्रिएटिव्हिटी ओ हो खतरनाक. म्हणजे मी एक उदाहरण देऊ इच्छिते इथे. ती जॉली पॉली म्हणून आहे बघ एक, तर तिने ना एक झेब्रा क्रॉसिंगचा व्हिडिओ टाकला होता. तर झेब्रा क्रॉसिंग कसं करायचं की असं जायचं झेब्रा क्रॉसिंग वरती उभं राहायचं आणि असं थँक्यू म्हणत जायचं. तर खाली एक जणांनी कमेंट केलेली, म्हणे मी कात्रज उद्यानावरनं झेब्रा घेऊन आलोय, झेब्रा क्रॉस करून झालाय, आता तो वापस सोडून येऊ का दुसऱ्याला देऊ. आणि एक अजून एक होता की म्हणे झेब्रा आपला न्यायचा की तिथे गेल्यावर ते देतात. येस, खूप फॅब्युलस लोक आहेत कमेंट्स मध्ये आणि लोक भारी आहेत. रोस्टिंग करताना असं कधी झालंय का की कधी कधी असं वाटलं की करून झालं पण यार अतिच झालं का रोज जरा, किंवा थोडं कमी झालं का अजून करता आलं? मला हे दुसरं वाला जास्त वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त करता आलं असतं. कारण तुला मी सांगू का, मला नाही माहिती की हे किती जण रिलेट करता किंवा काय, पण ना माझा स्टुडिओ आहे, माझ्या स्टुडिओमध्ये टॉयलेट आहे, ठीक आहे. त्याच्या बाहेर थिंकिंग रूम म्हणून एक लिहिलेलं आहे. ओके. तर माझं रोस्ट झाल्यानंतर ना मी तिथे जाऊन बसते, माझं कॅमेरामॅनला सांगते की तू थांब 10 मिनिटं, आणि मला तिथे वेगळीच क्रिएटिव्हिटी सुचते. मग मी हे जे केलेले वाक्य आहेत तर ते परत एकदा रिपीट करते की आपण चांगलं केलंय का, आपण परत करू शकतो का. कधी कधी माझा शूट जो आहे तो 3 वाजेपर्यंत चालतो. कधी कधी माझा एडिटर म्हणतो की ताई थोडं अजून करूयात, थोडंसं डार्क ह्युमर. मग एक जी बाई आहे ती मला म्हटली होती की सारखं लग्न वडिलांच्याच घरी पडलेली आहे असं तसं म्हणे हे ते. म्हटलं मी AK तोपर्यंत ठीक आहे, एकदा का मी AK-47 झाले की मग तुमचं खूप अवघड होऊन जाईल. आणि मी आता AK-47 शो लॉन्च करते माझा. येस, लवकरच, ज्याच्यामध्ये मी एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारचे फिल्टर न वापरता मी आता रोस्ट करणार लोकांना. आधी खूप नॉर्मल करत होते, पण आता थोडस. चल, AK-47 वरनं विचारते मी की किती कंट्रोल राहतो समोरच्याला रोस्ट करताना. कसं ना, रोस्ट करायचं म्हणजे पहिले स्वतःच्या डोक्यामध्ये पण ती आग पेटवावी लागते. किती कंट्रोल करतेस का एकदा सुरू झाली की डायरेक्ट फायर अलर्ट? मी खूप कंट्रोल करते, प्रचंड कंट्रोल करते. मला राग येणं बंद झालंय. हो, मला रागच नाहीयेत. मला आल्याशिवाय रोस्टिंग नाही, मला रागच नाहीयेत. मला फक्त सुचतं, मला लोकांवरती हसू येतं. म्हणजे मला लोक हडळ म्हणतात, केस गळ्यात ठेवती म्हणतात, लग्नच करत नाहीये, लग्नाचा. मला लोक काय नाही बोलत. इव्हन मला लोक डेथ थ्रेट देतात, रेप थ्रेट देतात, मला काय नाहीत बोलत लोक. पण मला आता राग येणंच बंद झालंय. मला आता त्या लोकांवरती हसू येतं की ओके फाईन, जेव्हा तुमच्याकडे इंटेलेक्च्युअल लेवलवरती समोरच्या व्यक्तीसोबत फाईट करायला काही नसतं ना, तेव्हा तुम्ही त्याच्या कॅरेक्टरवरती येतात, डेथ थ्रेट देतात, रेप थ्रेट देतात, आणि त्याच्यानंतर मग तिथं तुमची क्रिएटिव्हिटी संपते. मग तिथून माझी क्रिएटिव्हिटी चालू होते. मी याच्या फार पुढे आहे असं वाटतं मला, आणि मी शब्दांवरनं तुम्हाला नक्कीच जिंकू शकते, हरवू पण शकते असं. बरं, तुला असं कधी वाटलंय का की तू रोस्टिंग बंद करून मोटिवेशनल स्पीकर व्हावं? नाही, कारण की तू लोकांना खरा आरसा दाखवतो, जसं तू मगाशी म्हटली की गरजेचं असतं ना कोणीतरी दाखवणं. नाही, मला असं वाटतं की मी नाही करू शकणार मोटिवेट लोकांना. मी आहे त्याच याच्यामध्ये ठीक आहे. मला असं वाटतं की काय सगळ्यांना ज्ञानाचे उपदेशाचे डोस पाजायचे आहेत. पुलंच्या वाक्यामध्ये पुलं जसं म्हणतात की तुम्ही जेव्हा दुःखात असता तेव्हा तुम्हाला उपदेशाचे डोस नको असतात,
तेव्हा तुम्हाला खळखळून हसवणारं कुणीतरी हवं असतं, कुणीतरी तुम्हाला तेवढ्या पुरतं तुमचं दुःख विसरवणारं कुणीतरी पाहिजे असतं. मग प्रत्येकानेच काय उद्देशाचे डोस पाजावेत? मला असं वाटतं की आपल्याकडे सगळ्यात मोठं मोटिवेशनल बुक आहे भगवद्गीता, आणि त्याच्यापेक्षा चांगलं तर दुसरं कोणी मोटिवेट करूच नाही शकत तुम्हाला. मग मी का तो एक हे करावा, त्याच्यावरती का जावं त्या रस्त्यावरती? म्हणून मी आहे त्या रस्त्यावरती, ठीक आहे. अरे एखाद दिवस असं समज की तुला संस्कार चॅनलवरती बोलवलं, तर तू काय बोलशील तिकडे? मला असं वाटेल की त्या दिवशी मौन व्रत धरेल. आय कांट. खतरनाक गुरु. तरी नाही ग, काय बोलणार मी? पंजाबी घालून जाईल फार फार तर. दिस इज द ओनली संस्कार, एवढंच आहे. रोस्टिंगमुळे बऱ्याचदा असं होतं की कधी कधी कोणाला वाईट वाटून जातं, राईट? आता फ्रेंड सर्कल मधलं असेल कुठे पण, कधी कोणी असं बालिशपणाची हरकत ब्लॉक करणं केलंय का? हो. मला करतात, ब्लॉक करतात, अनब्लॉक करतात. आता माझा एक मित्र आहे दीपक म्हणून, तर आमचं बोलणं होतं, आम्ही फार रोस्ट करतो एकमेकांना, फारच म्हणजे एक्स्ट्रीम रोस्ट करतो, आणि ही इज माय बेस्ट फ्रेंड. सो मी त्याला ना व्हिडिओ कॉलवरती रोस्ट केलं की तुझ्या दातामध्ये एवढी फट आहे की ज्याच्यामध्ये तो अजय देवगण नाही का 2 गाड्यांवरती जात तसं तो बसू शकतो. त्यात मी त्याला रोस्ट केलं, सगळीकडनं ब्लॉक करून टाकलं. अरे यार, तर अनब्लॉक झालीस की नाही? झाले. कॉन्ट्रोवर्शियल पण मला असं वाटतं की जाम व्हायरल होतं हा मॅक्सिमम टाइम. म्हणजे कॉन्ट्रोवर्सी आणि मी समीकरण आहे. लोकांच्या तोंडावरती पिंपल्स येतात तशा माझ्या आयुष्यात कॉन्ट्रोवर्सीज येतात, खूप येतात कॉन्ट्रोवर्सीज. आणि मला असं वाटतं की विदाऊट कॉन्ट्रोवर्सी मलाच असं वाटतं जेवण जात नाही. म्हणजे अरे यार, काय आपल्या आयुष्यात काहीतरी खाली पण वाटतंय. लोकांना बॉयफ्रेंडचा गर्लफ्रेंडचा मेसेज नाही आला की थोडंसं असं वाटत असं. मला असं वाटतं की कॉन्ट्रोवर्सी कसं काही नाही झाली, एवढा दिवस सगळं सुरळीत कसं चाललंय आयुष्यात. सो या कॉन्ट्रोवर्सी म्हणजे मज्जा येते मला खूप. बरं, फन पार्ट आहे डेफिनेटली रोस्टिंग. पण रोस्टिंग करताना असं कधी झालंय का की तू इंटेन्शनली कोणाचा आत्मविश्वास तोडलाय, नंतर असं वाटलंय गिल्टी यार की नाही करायला पाहिजे? नाही. मी एका मेल क्रिएटरला रोस्ट केलं होतं आणि मी त्याचा इंटेन्शनली खूप जास्त इगो हर्ट केला होता. म्हणजे त्याचं असं झालं होतं की अरे कोण है ये जिसने पू को मुडके नाही देखा, म्हणजे त्याची पू झाली ती बेसिकली. आणि इतकं घाण रोस्ट केलं होतं मी की त्यांनी मला ते लीगल नोटीसच पाठवली, ते पण दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी. हो. आणि मग त्यांनी असं मला व्हिडिओ करून म्हणजे असं बोललं, दिदा म्हणे, दिदा म्हणजे ना दिदी ना दादा अशी आहेस म्हणे तू. आणि खूप घाण म्हणजे विचित्र पद्धतीनं बोललेला तो मला, देव माणूस म्हणायचा असं तसं. पण मग नंतर मी त्याच्यावरती 3 व्हिडिओ केले, पण मी इंटेन्शनली त्याचा इगो हर्ट केला. आणि एका फिमेल क्रिएटरकडनं एका मेल क्रिएटरचा इगो हर्ट झाला, यामुळे तो भयंकर दुःखात होता बरेच दिवस. पण म्हटलं एन्जॉय युअर दुःख, कधीतरी हाही यावं तुझ्या आयुष्यात फेज. सो म्हणून मग ते असं झालं की मला छान वाटतं लोकांचा इगो हर्ट करायला. कुणीतरी पाहिजे ना. प्रत्येकानेच काय इगोला असं गंध पावडर करावं, मोठं करावं. कधी कोणाला रोस्ट केल्यानंतर असा फोन आलाय का की ताई प्लीज तेवढा व्हिडिओ डिलीट करून द्या? ताई प्लीज म्हणून नाही येत मला मेसेज. आमचा व्हिडिओ डिलीट कर, नाही तर पुण्यात दिसू नको, आणि पुण्यात दिसली तर तू जिवंत नाही राहायची, जर आमचा व्हिडिओचा पार्ट डिलीट नाही केला तर एखादा घरात घुसून मारेल पण. सकाळी 4-4 वाजेपर्यंत धमक्या येतात, फोन येतात. कारण एजन्सीकडनं नंबर मिळणं सोपं आहे ना माझा खूप, ऍड एजन्सीकडनं वगैरे. मग येतात मला कॉल मेसेजेस. मग सकाळी 4 वाजेपर्यंत माझ्या भावाला पण मेसेज आलेला. मग मी म्हंटल की चला आता सोज्वळ भाषेत केलाय मी रोस्ट, आता मी तुला फायर मध्ये रोस्ट करणार एकदम छान. मग मी तिला दुसरा रोस्ट केला आणि तिने घरामध्ये तोडफोडच केली इतकं. हो. मग मला नाही वाटत तसं काही की एखाद्याचं. मला खूपच आवडतं लोकांचा कॉन्फिडन्स डाऊन करायला, मजाच येते वेगळ्याच प्रकारची. बरं, युट्यूबचा बाहेरची अमृता कशी आहे? लाईक कधी कधी जेव्हा कॅमेरा ऑफ होतो तेव्हा ती पण स्वतः रोस्ट होते का? खूप खूप जास्त. ती लोक
माझे जेवढी भावंड हिंमत करता. माझे भावंड म्हणजे माझे भाऊ म्हणजे आता मी 30 वर्षांची आहे. आमच्या घरी लग्नाचा वगैरे विषय चालतो, तर माझ्याकडे कधी कधी कमबॅकच नसतात त्यांना द्यायला. म्हणजे आता आमच्या घरी विषय असा निघतो की आता तुझं लग्न झालं की आम्ही जावयाकडनं नो रिटर्न पॉलिसी साईन करून घेणार आहेत म्हणे. आणि ती आम्ही फ्रेम करणार आहेत घरामध्ये की माझी आई म्हणते मी डान्स प्रिपेअर केला. म्हटलं कसा? म्हणे मी असं असं नाही करणार, मी असं असं करणार. घरच्यांना रोस्टिंग बघून कसं वाटतं तुझं? छान वाटतं त्यांना खूप. माझे वडील माझ्यावरती एक्स्ट्रीमली प्राऊड फील करतात आणि खूपच छान वाटतं त्यांना. म्हणजे आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये आपण चांगले व्यक्तिमत्व आहोत, ही फिलिंगच खूप छान आहे. सो आई पप्पा खूपच भारी आहेत आणि सपोर्टिव्ह पण खूप आहेत. आणि माझा भाऊ एक्स्ट्रीमली इंट्रोवर्ट आहे. म्हणजे आम्ही दोघं विरुद्ध टोक आहेत. त्याला फोटो काढायला आवडत नाही, मी एक्स्ट्रीमली फोटो काढत बसते दिवसभर, सतत फोटो काढतच असते. पण हा, आम्ही विरुद्ध टोक आहेत आणि आई वडील सपोर्टिव्ह. पण आई बाबा असं सांगतात ना की असं नाही बोलायचं मोठ्यांना, तेव्हा जेव्हा तू लहान असशील, तर मग हे रोस्टिंगच्या वेळेला हे सगळं कसं चेंज होत गेलं? मग आता ना काय होतं माहितीये का, की जेव्हा मी असं घरामध्ये बोलते तर घरचे जर म्हटले ना की तू अजून लहान आहेस, याच्यामध्ये बोलू नकोस, आणि नंतर लगेचच ते लग्नाचा टॉपिक स्विच करतात, मग मी त्यांना म्हणते हा म्हणजे एक काय ते ठरवा. लहान असेल तर लग्नाचा विषय नाही काढायचा, मोठी असेल तर मला काय. सो मला ते असं आहे की हो मी बोलणार. मग मी बोलते आणि हे बोल ते बोल. उलट तर माझे पप्पा जास्त क्रिएटिव्ह आहेत, ते मला स्क्रिप्ट मध्ये मदत करतात. आणि माझा भाऊ, त्याचा ह्युमर खूप भारी आहे, खूपच भारी आहे त्याचा ह्युमर. मग तोही मला थोडेफार इनपुट्स देत असतो. बरं, सगळे जण तुला ट्रोल करतात, तू असं म्हटली की धमक्या येतात, असं सांगतात तसं सांगतात, पुण्यात येऊ नकोस, त्याच्यानंतर 100 वेळा तू पुण्यात येऊन पण गेली, स्टोरी टाकते आणि स्टोरी टाकतेस आणि तरी काय होते. पण या ट्रोल करणाऱ्यांना काय सांगावं असं वाटतंय? करत राहा, मज्जा येते मला खूप. मला एक वेगळ्याच प्रकारचं थ्रिल येतं जेव्हा तुम्ही लोक मला ट्रोल करता. म्हणजे तुम्हाला सांगू का, तुम्ही जेव्हा अशी खराब मराठी लिहिता, खराब इंग्लिश लिहिता, तेव्हा मला असं वाटतं की एक मिनिट, खरंच हा व्यक्ती तेवढा इंटेलेक्च्युअल लेवलचा आहे का की आपण याच्यासोबत भांडण करावं. म्हणून मग ट्रोल करत राहा, मला फार मजा येते. म्हणजे चुका काढायला तर मला तेच माझं काम आहे, तोच माझा कॉन्टेंट आहे. आणि जेव्हा स्वतःहून लक्ष्मी चालत येत असेल तर मी कशाला नाही म्हणू. सो रोस्टिंग बद्दल आज आपण बोलतोय, पण मला असं वाटतं की तू जसं म्हटली, लोक म्हणतात की अरे हे काय बोलणं आहे का, पण 30 लोक बघतात, 30 लोक लाईक करतात आणि 30 लोक परत शेअर करतात हे सांगत की अरे हे काय. बरं, अर्धे त्याच्यातले हसतात पण मनमुराद, लाईक न करता, हे दिसण्यासाठी बाबा आम्ही तर सपोर्ट नाही करतोय. पण लोकांना टॉक्सिसिटी जास्त आजकाल पाहिजे का? व्हॉट डू यू थिंक? हो, लोकांना टॉक्सिसिटी पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती टॉक्सिक आहे. एका सर्टन लेवलवरती प्रत्येक व्यक्ती टॉक्सिक आहे. आपण म्हणतो की नाही, हा मी पण टॉक्सिक आहे, मी तर म्हणते ना की मी एखाद्या व्यक्तीला नाव ठेवायला लागले तर मी फारच खेचते तो टॉपिक. मी पण टॉक्सिक होऊन जाते. कधी कधी मी समोरच्या मनाचा विचार नाही करत, समोरच्या व्यक्तीच्या, तर मी पण टॉक्सिक होऊन जाते. कारण लोकांना तेच बघायचंय, लोकांना कॉन्ट्रोवर्सी बघायची आहे, लोकांना नाव ठेवताना बघायचंय दुसऱ्यांना, लोकांना दोन लोकांमध्ये चाललेले भांडणं बघायची आहेत. सो हे जे थ्रिल आहे ना, तर हे लोकांना त्या वेळापुरती म्हणजे प्लेजर देते, आनंद देते. कारण काय होतं माहिती का, प्रत्येक व्यक्ती खूप जास्त बिझी आहे त्यांच्या आयुष्यात आणि खूप जास्त स्ट्रेसफुल आयुष्य चाललंय. कोणी वाईफपासून खुश नाहीये, कोणी नवऱ्यापासून खुश नाही, कोणी फॅमिलीपासून खुश नाही, कोणी ऑफिसमध्ये खुश नाहीये. तर लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये चाललेले जे भांडणं आहेत ते बघण्यात मज्जा येते. आता एक उदाहरण देते की गजाननचं एक माझं गजाननची कॉन्ट्रोवर्सी झाली. तर लोक त्या काळामध्ये असे झाले होते की मी गजानन बद्दल काय स्टोरी टाकली हे बघायचं, गजानननी माझ्याबद्दल काय टाकली स्टोरी ते बघायचं, ते एकमेकांना जाऊन सांगायचं. सो ऍक्च्युली लोकांना टॉक्सिसिटी खूप आवडते आणि समहाऊ ही खूप वाईट गोष्ट आहे, खूप वाईट आहे. म्हणजे लोकांना ही जी टॉक्सिसिटी आहे ती कधी त्यांच्या रिअल आयुष्यामध्ये म्हणजे वाईट बनवते किंवा क्रुएल बनवते हे कळत नाहीये. ऍक्च्युली हे नाही पाहिजे. कारण आपण म्हणतो बरेच वेळेला लोक ज्ञान वगैरे देतात की तू खूप टॉक्सिक आहे किंवा कशाला गरीबाचं पोरगं पुढे जाते, जाऊ दे, असं तसं. आणि हेच लोक त्यांच्या नातेवाईकांवरती जळतात. सो फक्त एवढंच आहे की मी जे ओपनली करते ते लोक तुम्ही मनातली मनात करता.
राईट. अँड दॅट इज मोस्ट व्हायरल सेंटेन्स नाउअडेज की गरीबाचा मुलगा आहे तर पुढे जाऊ दे. मला असं वाटतं की काय आपण सिम्पथी गेन करतो स्पेशली मराठी पीपल हो वाईल सेइंग दिस. येस, गरीबाचा मुलगा पुढे जातोय, गरीब हे करतोय, गरीब ते करतोय. मला असं वाटतं की जे व्यक्ती सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण व्यवस्थित जेवतात ते लोक कधीच गरीब नसतात. ज्या लोकांची 2 टाइमची खायची भ्रांत आहे ते लोक गरीब असतात माझ्या नजरेत. ठीक आहे. आणि ज्या लोकांकडे चांगला मोबाईल आहे, ज्या लोकांना काही बाष्कळ बडबड करून व्हिडिओवरती व्हायरल कसं व्हायचं हे कळतं, ते व्यक्ती कधीच गरीब नसतात किंवा भोळे नसतात. एक. आणि दुसरं म्हणजे की गरीबाचा पोरगा IAS IPS पण होऊ शकतो की, किंवा मग कॉन्टेंट क्रिएटर होऊ शकतो, चांगला कॉन्टेंट क्रिएटर देखील होऊ शकतो. असे किती लोक आहेत ज्यांचा ह्युमर खूप चांगला आहे. एक मुलगी आहे आय गेस मध्य प्रदेशची का राजस्थानची मुलगी आहे, छोटीशीच आहे, इतकं सुंदर कॉन्टेंट बनवते. सकाळी उठते बाजावरनं आणि गाई म्हशीचं दूध काढ, हे काढ, गौऱ्या थाप, पण छान वाटते तिचं कॉन्टेंट बघायला. मग आपणच चेंगड्या बोले कुहू, हे बोले टुहू मुहू का फेमस करतोय, कुठे चाललोय आपण? आणि मला असं वाटतं की सिम्पतीच्या जोरावरती तुम्ही फॉलोअर्स गेन करू शकतात, तुम्ही ऑडियन्स गेन करू शकतात, पण तुम्ही चाहते गेन नाही करू शकत. आणि चाहते खूप महत्वाचे असतात. फॉलोअर्स हा फक्त एक नंबर असतो आणि चाहते पाहिजेत आयुष्यात. करेक्ट. सो द क्वेश्चन इज की तू आजपासून जर समज की रोस्ट करणं बंद केलं, सगळ्यात जास्त काय मिस करशील? नावं ठेवणं. तेच एकटं मिस करेल मी, लोकांना नाव ठेवणं, लोकांच्या चुका काढणं. मला वेगळंच मजा येते ग, खूपच छान वाटतं मला. आय डोंट नो मी अशी काय आहे, पण आवडतं मला की तुम्ही हे असं नका करू ना प्लीज, हे असं नाहीये, हे असं नसू शकतं किंवा हे याच्यापेक्षा बेटर असू शकतं. हे मी मिस करेल खूप. नाव ठेवणं प्रचंड मिस करेल मी. मग मी माझं लग्न झालं तर मी नवऱ्याला नाव ठेवेल आणि आई पप्पाला पण ठेवेल, सगळ्यांनाच ठेवेल मग मी. सो बऱ्याचदा मला असं वाटतं की सोशल मीडियावर काहीही करायचं आहे हे जेव्हा डोक्यात येतं तर पहिलं असतं आपलं कॉन्टेंट की आपण काय करू शकतो. अँड अनदर थिंग इज की लोक काय म्हणतील, राईट? आणि ते फक्त त्यांच्या मनात बोलत नाही, ते एका अशा प्लॅटफॉर्मवरती बोलतात जिथे बघणारे लाखो लोक असतात आणि ज्याचा इम्पॅक्ट फक्त आपल्यावरती नाही होत, आपल्या फॅमिलीवरती होतो, आपल्या फ्रेंड सर्कलवरती होतो, आपल्या नियर डिअर पण सगळ्यांवरती होतो. ठीक आहे. फक्त त्या गोष्टीचा आपल्याला वाईट नाही वाटत, इनडिरेक्टली त्या सगळ्यांना पण त्या गोष्टीमधनं तेवढंच सफर व्हावं लागतं. सो तू या ट्रोलिंगला कसं घेतलंस? आय वुड लाईक टू आस्क जस्ट बिकॉज तू रोस्टिंग मध्ये आहे, तू तर एका अशा गोष्टीवरती काम करते जिकडनं तशा कमेंट्स येणार. तो काय असा खूप साधा वरण भातासारखा मऊ टॉपिक तर नाहीये. तर मला असं वाटतं की साधं वरण भातासारखा टॉपिक नाहीये, पण साधं वरण भातावरती मी ती लसणाची फोडणी आहे. त्यांनी काय करतात, मला खूप वाईट कमेंट्स येतात. ठीक आहे, अगदी वाईट. मग मी काय करते, मी जाते त्यांचं अकाउंट चेक करते, काय लिहिलंय बायोमध्ये, कसे ते दिसतात ते बघते आणि मग मी त्यांना तिथेच रोस्ट करते. आता एक उदाहरण देते छोटंसं की एक रिसेंटली माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच्या खाली कमेंट्स आली होते, भवाने तुला काय करायचं गे, तू तुझं बघेडी. तिने मला शिव्या दिलेल्या त्याच्यामध्ये. तिने दिले? हा, तिने. आणि मग मी गेले आणि मी बघितलं तिचं अकाउंट, त्याच्यामध्ये बायोमध्ये केक मर्डर लिहिलेलं होतं. मग मी तिला रिप्लाय केला की बायोमध्ये केक मर्डर लिहिणाऱ्यांशी मी वाद घालत नाही, संपला विषय. माझा तो रिप्लाय इतका व्हायरल झाला की त्याला 2,500 लाईक्स आहेत. आणि माझं वेट, हे चांगलं आहे. आणि मग एक जणांनी ना असं खूप वाईट कमेंट केली. ठीक आहे, पण ना तो असं फुल स्टॉप द्यायच्या ऐवजी आपण अभंगाची ओळ संपल्यानंतर असं एक दांडी देतो ना, तर ते हिंदीमध्ये करतात बघ फुल स्टॉपला. मला एक्झॅक्टली त्याला काय म्हणतात माहित नाही. तर त्या पद्धतीने तो ओळी लिहित होता. त्यांनी वाईटच कमेंट केलेली होती. मग मी खाली कमेंट केली की नाही, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही अभंग लिहिल्यासारख्या ओळी का लिहितायत, मी तुला पाठवते, तू लाव इथे ते. तर मला असं वाटतं की सॅवेज रिप्लाय तुम्ही करू शकता. मी व्हिडिओमध्ये फक्त लोकांच्या व्हिडिओ पुरतच बोलते, मी त्यांच्या पर्सनल आयुष्यावरती कधीच बोलत नाही. पण लोक त्यांची पातळी सोडून पर्सनल आयुष्यात घुसतात. मग मला असं वाटतं की जे तुम्हाला पडद्यावरती कॅमेऱ्यावरती दिसतंय त्याच्यावरतीच बोला ना, माझ्याबद्दल नका. माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही मला रोस्ट करा, ट्रोल करा, काहीही करा, पण मग तुम्ही इतकं नका ना घसरू, तुमची जीभ इतकी नका घसरवू देऊ
की तुम्हाला नंतर मग मी दिलेला रिप्लाय सहन नाही होणार. कारण मग माझं एक वाक्य असतं की तुम्ही दुसऱ्यांबद्दल तितकंच बोलावं जितकं तुम्ही स्वतःबद्दल ऐकून घेऊ शकता. करेक्ट. रडलीयस कधी कमेंट्समुळे नाही. इमोशनल झाली? नाही. नेव्हर नेव्हर एव्हर. कधीच नाही. हो. मी तुला एक सांगू का, आता समजा हा मोबाईल आहे, हे मी इंस्टाग्राम स्क्रोल करते, युट्यूब स्क्रोल करते, सगळं सगळं होतं. हे असं बंद करून ठेवून दिलं ना, मी माझ्या ऑस्कर सोबत खेळते, मी पेंटिंग करते, मी इतकी मजा मस्ती करते, मला जे वाटेल ते करते, पण मी कधीच त्या डोक्यात घेऊन फिरत नाही. मला माझं ते पहिल्यापासून आहे, फ्रॉम डे 1. मी कधीच मला एवढं रेप थ्रेट आले, डेथ थ्रेट आले. माझ्या पहिल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये मला थोडा त्रास झालेला, पण मी ती खूप चांगल्या पद्धतीने What टॅकल was केली. that? थेरगाव क्वीनची कॉन्ट्रोवर्सी होती आणि खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होती, इतकी की माझे फोटो तिने एडिट केले, त्याच्या खाली काय काय लिहिलं, बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. त्यांनी असा अमृता आर म्हणून एक ग्रुप क्रिएट केला होता आणि त्याच्यामध्ये 1000-1500 लोक होते जे दिवस रात्र मला घाणघाण शिव्या द्यायचे, म्हणजे इतके की त्या शिव्यांना लिमिट नाही, म्हणजे कधी आपल्या कानांना ते स्पर्श होऊ नये असे शब्द. आणि त्याचं नावही अमृता आर होतं, तर मी पूर्ण शब्द नाही घेणार, पण त्याच्यामध्ये ते मला ऍड करायचे. मी लेफ्ट करायचे ते मला ऍड करायचे, मी लेफ्ट करायचे ते ऍड करायचे. 3 दिवस माझं रोस्ट लिहिण्यामध्ये गेले ना, तर 3 दिवस मी ते सगळं सहन करत होते. फक्त मलाच नाही तर माझ्या आई वडिलांनाही त्याच्यामध्ये ड्रॅग केलं जायचं, मला शिव्या दिल्या जायच्या खूप, म्हणजे इतकं भयानक. आणि मग ते असं झालेलं की मला एक असतं ना तुमच्या पेशन्सचं एक बांध संपतो, माझा तिथपर्यंत माझा असं खूप त्रागा झालेला. पण मी विचार केला की नाही, आपल्याला आपली बाजू मांडायची आहे, आपल्याला यायचंय. मग जेव्हा ते 12-12, 13-13 वर्षांचे पोरं जे मला शिव्या देत होते त्यांचे फोटो लावले ना मी व्हिडिओमध्ये, तेव्हा एक सोलापूरचे टीचर होते, त्यांचा मुलगा होता तो, आणि चांगले वडील त्याचे टीचर असल्या कारणाने घरी पण परिस्थिती बऱ्यापैकी होती. त्यांनी मला मेसेज केला इंस्टाग्रामवरती की तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो, पण तुम्ही माझ्या मुलाचा फोटो काढा. म्हटलं नाही काका, तुम्ही अगोदर पोराच्या कानाखाली 2 वाजवा, तुमचं पोरगं मला काय म्हटलं हे मी पाठवते तुम्हाला. आणि हे बेसिक शिकवा तुम्ही तुमच्या मुलाला की ठीक आहे, ती तुमची आयडल असेल कदाचित, पण तुमचे आयडल जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने चूज करा, व्यवस्थित पद्धतीने बघा तुमचा मुलगा कोणाला फॉलो करतोय. 12-13 वर्षांचा मुलगा अशा मुलीला फॉलो करतोय जी की ऑनलाईन घाण बोलते, म्हणजे तिला 302 काय आहे हे माहित नाही, तुझा करील 302 हे बोलायला तिला खूप नॉर्मल वाटतंय, म्हणजे ती खून करणं, मारामाऱ्या करणं हे ती सहज बोलते. आणि त्या मुलीला तुमचा मुलगा फॉलो करतोय, तुम्ही टीचर आहात, तुमचं लक्ष कुठे आहे? मला तुमच्या पैशांची गरज नाहीये, नकोय मला. सो मी त्या दिवशीपासून शिकले की मी टॅकल करू शकते. आता मला लोक एक्स्ट्रीम जरी बोलले, काहीही बोलले, असं समजा समोरासमोर, मी अशी उभी राहील, बोला तुम्ही, मला काहीच नाही वाटत तुझं. मला मी म्हंटल तर मला राग येणंच बंद झालंय, माझा तो आता संपलाय, माझा तो फेजच संपलाय. मला आता लोक एवढे हेट करतात, काय गे तुला काय करायचंय, कशासाठी करतेस, मला अमृत तुझा 33चा नंबर पाठव, हे करते, बरेच काही बोलतात लोक मला. मग 33 येड्या गधड्या, तुला माहितीये माझ्या मोबाईलचा 33 नंबर आहे शेवटचा, तर सगळाच नंबर काढ की. शेवटचे 2 डिजिट काढून काय करणार आहेस? सो हे मला आता रोजचं झालंय, मला काहीच वाटत नाही आता, काहीच नाही. मग मी खूप मजा घेते या लोकांची, खूप मजा. मी इतकं सॅवेज रिप्लाय करते. मला एक जण म्हणतो आली मोठी क्वीन मेकर, म्हणलं ठीक आहे, आली छोटी क्वीन मेकर करूयात, तू खुश मी खुश. मी खूप अशी एकदम संतांसारखी शांत झाली आहे. म्हणजे मी स्वतःला संत बिंत म्हणत नाहीये, पण त्यांच्यामध्ये जे पेशन्स होते ना. तुला संत एकनाथ महाराजांची गोष्ट माहितीये का? की संत एकनाथ महाराज एकदा गंगेवरती स्नान करायला गेले होते, तेव्हा एक म्लेंच त्यांच्या अंगावरती 101 वेळेस थुंकला. ते शांतपणे 101 वेळेस आंघोळ करून आले आणि नंतर त्याला थँक्यू म्हटले की तुझ्यामुळे मला 101 वेळेस गंगेचं स्नान घडलं. माझं तसं झालंय, द्या तशिवाय मला काही नाही वाटत. तू एवढे सगळ्या लोकांना रोस्ट केलं, त्याच्यामधनं एक आयकॉनिक रोस्ट जर तुला विचारला, विच इज युअर फेवरेट? 4 आहेत, ठीक आहे. ओके. हा, एक तर पहिला तर थेरगाव क्वीनचा होता, दुसरा होता एक गौतमी पाटीलचा, आणि तिसरा होता एक काकू होत्या, तर स्मिता म्हणून नाव होतं त्यांचं, ते आता जेलमध्ये आहेत.
आपल्या व्हिडिओमुळे एक पॉक्सोची केस त्यांच्यावरती झाली होती. म्हणजे त्यांनी एका छोट्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला व्हिडिओमध्ये जोरात प्रेस केलं होतं आणि एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये ते असं म्हणत होत्या की माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते, तिचं छोटं बाळ आहे, त्याच्या घंटीला मी हात लावते आणि त्याचं ओरडतो आणि ते व्हिडिओ 1 मिलियन गेला पण कुणीही त्याच्यावरती आवाज नाही उठवला आणि मला ते खूप वाईट वाटली ती गोष्ट बघताना. मग मी रोस्ट केलं, मग नंतर पोक्सो झालं तिच्यावरती, आता ती 7 वर्ष जेलमध्ये आहे. सो तो एक आयकॉनिक होता. आणि तिसरं म्हणजे आणखी एक होता ज्यामध्ये त्या मला हडळ म्हटल्या होत्या. मग मी माझा पाय असा घेतला आणि त्यांना असं दाखवला, म्हटलं माझा पाय सरळ आहे, उलटा नाही. मी हडळ नाही, मी ह्युमन आहे. या सगळ्या पेशन्सची गरज तिकडे पण असते जे कॉर्पोरेट मध्ये काम करतात. कोणती ती अशी एक काय म्हणता येईल गोष्ट आहे तुला त्यांना सांगायला आवडेल, कॉर्पोरेट यू हॅव टू डू दिस? मला असं लोकांना सगळे प्रेशर एम्प्लॉईज, हा मला असं वाटतं की कॉर्पोरेट एम्प्लॉईनी एक गोष्ट शिकावी, ती अशी की तुमचा बॉस किती जरी तुम्हाला बोलत असेल तर शांतपणे एका कानाने ऐका, एका कानाने सोडून द्या. कारण बॉस घरचं फ्रस्ट्रेशन काढत असतो फक्त, आणि बॉसचा पण कोणीतरी बॉस असतो म्हणून त्याला वरतून प्रेशर येतं म्हणून तो तुमच्यावरती काढतो. दॅट्स इट. बाकी काय एवढंच सांगेल मी त्यांना की पेशन्स ठेवा खूप भयानक, कारण तीच एक आयुष्यामध्ये गोष्ट आहे. सध्या तर फारच पेशन्स लेवल आपला कमी झालाय, कारण आपण 1.5 मिनिटाच्या वरती कोणाचा व्हिडिओ नाही बघू शकत. आणि मला असं वाटतं रील्सने आपला सगळ्यात पेशन्स कमी केलाय. पेशन्स खूप गरजेचे आहेत आयुष्यात. शांतता प्रचंड गरजेची आहे. मी थोडीशी पर्सनल आयुष्यामध्ये शांत नाहीये, म्हणजे घरात मी दिवसभर बडबड बडबड करत राहते, पण माझ्यामध्ये पेशन्स खूप आहेत, खूप आहेत. मला आता मागच्या 7-8 महिन्यामध्ये तर आयुष्याने खूप काय शिकवलंय. एक गोष्ट शिकली आहे की काही कधी पण होऊ शकतं. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात प्राणप्रिय गोष्ट पण तुम्ही गमावू शकतात, आणि ती गोष्ट गमावल्यानंतर तुम्ही कसे रिॲक्ट करतात, दिस इज हाऊ लाईफ इट इज. लाईफ तुम्हाला खूप शिकवते. खूप लोक म्हणतात ना की आयुष्य तुम्हाला शिकवतं असं तसं, अगोदर तर हे ऐकायला असं वाटत अरे काय शिकवतं आयुष्य, काही नाही शिकवत, पण खरंच शिकवतं. म्हणजे मी स्वतःला खूप रडताना बघितलंय. मी इतकी रडले की मी आता माझ्या विदाईमध्ये पण नाही रडणार. झालंय माझं ते सगळं रडून, माझ्या अश्रूंचा कोटा संपलाय. सो मी नाही रडणार आता. कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काय दिलं या सोशल मीडियाने तुला आजपर्यंत? दिलं मला, खूप चांगली लोक दिली माहितीये. आकांक्षा, मला एक गोष्ट सांगायला आवडेल. मी 2 वर्षापूर्वी एक पॉडकास्टसाठी आलेली. मी पुण्याच्या एफसी रोडवरती फिरत होते आणि त्या एफसी रोडवरती 50-100 लोकांनी माझ्यासोबत फोटो काढले असं चालताना रॅन्डम. तर मला ना ती गोष्ट खूप छान वाटली. मला इतकं छान वाटतं जेव्हा लोक मला, काल तुळशीबागेत मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, हा म्हणलं हा मीच अमृता कुलकर्णी. मला छान वाटतं. आणि मला आवडतं. आणखी एक, मी जेव्हा कोल्हापूरला गेले होते तर एक परळीचा ग्रुप होता, MSCBचे पूर्ण इंजिनियर्स होते, आणि ते 2 किलोमीटर माझा पाठलाग करत होते, जस्ट की त्यांना बघायचं होतं की ही मुलगी रिअल आयुष्यामध्ये पण अशी आहे का, की हिला जर आपण फोटो मागितला तर ही कशी रिॲक्ट करेल. मग ते बराच वेळ माझा पाठलाग करत होते, आणि शेवटी त्याच्यातले एक जणांनी मला अप्रोच केलंच. हॅलो मॅडम, तुम्ही रागवणार नसेल तर एक बोलू का? म्हटलं हा बोला ना, आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा, आम्ही सगळे तुझे खूप मोठे फॅन आहेत. म्हटलं इतके काय त्याच्यामध्ये, काढा की. मग एक फोटो सगळ्यांनी काढला. ऐका ना, राग नसेल येणार तर एक इंडिव्हिज्युअल फोटो घेऊ का, बायकोला पाठवायचा आहे? अरे म्हटलं सगळे घ्या, बसा आपण गप्पा मारूयात. सो हे सगळं दिलं. लोक खूप, म्हणजे चाहते दिले बेसिकली. हेटर्स तर दिलेच ऑफकोर्स, पण चाहते दिले, आणि त्याच चाहत्यांसाठी काम करायचं. जेव्हा लोक मला म्हणतात ना की ए ताई 3 वाजता मी रात्री इतकी हसते की माझा नवरा म्हणतोय तुला काय वेड लागलंय का त्याचा व्हिडिओ बघून, आणि ताई मी बघत असते तुझी स्टोरी, येते कधी येते, कारण खूप एंगेजिंग असते म्हणे तुझी स्टोरी. सो तेच पाहिजे, लोकांना हसवायचंय. तुझं चॅनल होतं, चॅनलला 1,22,000 ऑलमोस्ट सबस्क्रायबर्स होते. अचानक सगळं काय निघून गेलं, असं तू म्हणली की अनसर्टनिटी आहे सगळ्या गोष्टींमध्ये. अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे हे सगळं फेस करावं लागलं, किंवा त्याच्यावरती स्ट्राईक्स आले, किंवा आता जे तुला
खूप जण फॉलो करतायत या फील्ड मध्ये येताना, तर त्यांनी त्या चुका नाही करायला पाहिजे असं काही त्याचं? हो, मी ऍक्च्युली बिग बॉस मराठीचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सर गेल्यामुळे तो भरपूर पॉप्युलर झाला होता. आणि मग झालं असं की मी त्याच्यावरती रिव्ह्यू करत होते. जे आपण क्रोमा वापरतो ना तसं मी करत होते, आणि जिओ सिनेमाचं जे एपिसोड यायचे तर एपिसोड वाईज मी रील करत होते. आणि ते रील खूप पॉप्युलर झाले, लोकांना माझी मतं आवडायला लागली, कारण मी सूरज चव्हाणच्या विरोधात बोलत होते. बेसिकली मला असं वाटत होतं की त्याला सिम्पथी वोट मिळतायत, आणि तो खेळत नाहीये सच, जी की पॉवरफुल पर्सनॅलिटी आपण बिग बॉस मधनं बाहेर काढतोय तशी ती नाहीये. आणि मी त्या मतावरती अजूनही ठाम आहे की त्याला सिम्पथी वोट मिळालेत. मग ते जे सिम्पथी वोट आहेत, ते जे लोक होते त्याला प्रिय एवढं डोक्यावरती घेणारे, मग ते पिक्चर बघायला का गेले नाहीत, हे माझं अजूनही मत आहे. तर मी त्याच्यावरती व्हिडिओ करत होते. आणि झालं असं की मी इंस्टाग्रामचे व्हिडिओ युट्यूबच्या 3rd चॅनलवरती टाकले, जे की नवीनच ओपन केलं होतं मी, सेम याच्यासाठीच की अमृता कुलकर्णी शॉर्ट्स म्हणून. 8 दिवस मी ते व्हिडिओ टाकले. जिओ सिनेमा आणि वायकॉम 18नी मला स्ट्राईक दिल्या. एप्लेक्स मीडिया म्हणून आहे, त्यांच्याकडनं मला स्ट्राईक आल्या. आणि एका रात्रीत त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा क्लेम न देता जवळपास 14 स्ट्राईक दिल्या. स्ट्राईक आल्या आणि माझं ते चॅनल गेलं. दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे 17 जुलैला माझं शॉर्ट्सचं चॅनल गेलं, सॉरी माझं ब्लॉगिंग चॅनल गेलं, ज्याच्यावरती 5,500-6,000 सबस्क्रायबर होते. आणि मग मी घाबरले. मी माझ्या मॅनेजरला कॉल केला आणि तो म्हणे नाही जाणार, मोठं चॅनल नाही जाणार. मग मी सगळा डेटा डाउनलोड केला त्या चॅनलवरचा, आणि संध्याकाळी 11 वाजता माझं ते चॅनल गेलं. माझ्या घरचे खूप सपोर्टिव्ह, मी खूप रडत होते. माझ्या भावाने लगेचच बेंगलोरचं तिकीट बुक केलं. आम्ही दुसऱ्या दिवशी बेंगलोरला पोहोचलो. मी एप्लेक्स मीडियामध्ये गेले, त्यांना म्हटलं की स्ट्राईक काढून घ्या. दे सेड की तुम्ही वायाकॉमकडे जा, त्यांनी जर सांगितलं की स्ट्राईक काढून घ्या तर आम्ही घेतो. म्हटलं ओके ठीक आहे. मग मी कलर्स मराठी, वायाकॉम 18, त्याच्यानंतर रितेश देशमुख यांच्या सगळ्यांकडे गेले, सगळ्यांना बोलले, मी मेसेजेस टाकले. मग मंत्री म्हणा, असं काही म्हणजे असं कुठला राजकारणी म्हणा, कुठला कलाक्षेत्रातला ऍक्टर म्हणा, सगळ्यांकडे गेले. म्हणजे अक्षरशः रडून रडून म्हणजे डोळे सुजवून घेतले इतकं. आणि बेंगलोरला जवळपास 8 दिवस राहिले. बेंगलोर मुंबई, मुंबई बेंगलोर, अशा कितीतरी असंख्य अशा फ्लाईट घेतल्या, कारण तेवढ्या 15 दिवसामध्ये जो खर्च होत होता त्याचं कुठल्याही पद्धतीचं सीमाच नव्हती. म्हणजे बेंगलोरवरून मुंबईची फ्लाईट, मुंबईवरून बेंगलोरची फ्लाईट, 15 दिवस मी हेच करत होते. संभाजीनगरला नव्हते. सगळ्यांचा हातापाया पडून झालं. शेवटी मला एक उत्तर मिळालं की हे कम्प्युटर जनरेटेड स्ट्राईक आहेत आणि आम्ही नाही काढू शकत. अगोदर मला काढू शकतात ते, बट त्यांना नव्हत्या काढायच्या. बेसिकली हाच प्रॉब्लेम आहे. काढायला कम्प्युटर सुद्धा ह्युमन मेडच आहे ना. स्ट्राईक काढायला काय लागतं? तुम्ही युट्यूबला मेल करा की आम्हाला नाही पाहिजेत ह्या स्ट्राईक, आम्ही आमचं स्ट्राईक मागे घेतोय. कारण मला युट्यूबने पण सांगितलं होतं तुम्ही त्यांच्यासोबत सेटलमेंट करा, आणि मी तेच करत होते. पण नाही, मला नाही मिळालं ते उत्तर. मग मी खूप जास्त खचून गेले, खूप म्हणजे खूपच एक्स्ट्रीम खचून गेले मी. कारण माझं चॅनल मी स्वतः उभं केलं होतं, एडिटिंग सगळं मी स्वतः करत होते. इव्हन आकांक्षा, मला माझा पहिला व्हिडिओ अपलोड पण करता येत नव्हता, मी तिथून शिकली आहे. आणि मग ते असं झालं की स्वतः शिकलेलं, स्वतः घडवलेलं ते सगळं ते अचानक गेलं. आणि लोक मला कमेंटमध्ये, हा तू सूरज चव्हाणवरती जळते म्हणूनच तुझं चॅनल गेलं, सूरजला रोस्ट केलं म्हणूनच तुझं चॅनल गेलं. आणि आय वॉज लाईक की अरे तुम्हाला काहीच माहिती नाही याच्या पाठीमागचं. सो असं सगळं झालं, आणि चॅनल जाणं हे खरंच खूप मोठा लॉस होता, कारण करिअरचा सेटबॅक हा खूप वाईट असतो. मला असं वाटतं की तुम्ही वयाच्या अशा एका स्टेजवरती कमवायला लागता, मोठे होता, आणि खूप खूप फेम बघितल्यानंतर अचानक एक दिवस ते सगळं जसं डोळ्यासमोर जेव्हा ते कोसळतं ना तुमचं विश्व, तेव्हा असं होऊन जातं की अरे नाही यार, आपल्याच्यानं नाही होणार. पण मग एक आहे की मला सुशील कुलकर्णींनी उभं केलं परत. त्यांनी मला बोलवलं, काय डिप्रेशन वगैरे करत बसतेस, ये इकडं माझ्या स्टुडिओला. मी गेले, मला त्यांनी त्यांच्या रूम मध्ये नेलं आणि त्या खुर्चीवर जाऊन बस म्हणे. खुर्चीवर गेले, लाईट वगैरे टाकला, कॅमेरा चालू केला. तुझ्या आयुष्यात हे कमी आहे म्हणे. आणि हे 14 मार्चची गोष्ट आहे. 15 मार्चचा माझा एक व्हिडिओ व्हायरल गेलेला. एकदम कमबॅक केलं मी जुलै नंतर. आणि असं झालं की हा, आपण करू शकतो, सगळं तुमच्या पाशीच आहे, तुम्हाला फक्त शोधायची गरज आहे. हे जस्ट नंबर. नंतर कळलं मला की हा एक नंबर होता जो मी गमावलाय, तो मी परत कमवणार, दुपटीनं कमवणार. सो आज इतक्या सगळ्या गप्पांनंतर खरंय की नाहीवर, कारण की तू आलीयस, तो एक कोणता प्रश्न आहे जो तुला सगळ्यांना विचारावासा वाटेल आणि ज्याच्या एंडला ऑफकोर्स त्यांच्या डोक्यामध्ये थॉट येईल, खरंय की नाही.
येस, हेच की आपण लोकांच्या सिंपतीसाठी लोकांना फॉलो करतोय, त्यांना सिंपती देतोय हे लक्षात घ्या. लोक कोणी दिसायला व्यंग आहे, त्यांचं बोलण्यात त्यांच्या व्यंग आहे किंवा त्यांच्या चालण्यात व्यंग आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण या व्यंगा थ्रू आपण फॉलोअर्स गेन करू शकतो, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यंगाला कॉन्टेंट बनवलाय आणि तुम्ही केवळ त्यांना सिंपती म्हणून फॉलो करतायत. त्यांचा कॉन्टेंट बघून तुम्ही त्यांना फॉलो करत नाहीयेत. खरं आहे की नाही?